नमस्कार, KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। जगातील इतर देशांच्या तुलनेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काम सकारात्मक, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला विश्वास। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील 63 पैकी 55 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकेल। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांचं प्रतिपादन। आणि 15 जानेवारी रोजी होणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील 360 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रचार सुरू। सर्व पक्षाचे प्रमुख नेते उतरले मैदानात। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब, फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। जगातील इतर देशाच्या तुलनेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगलं काम केलं असल्याचं प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केलं आहे। की आपल्या देशाने इतर देशांच्या तुलनेमध्ये जर विचार केला तर खरोखरच या समस्येवर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरुवातीपासून जी पावलं टाकली त्यामुळे आपण याच्यावर चांगल्या रीतीने मात करू शकतो। आणि आजही आपल्या देशामध्ये जगातील सगळ्यात जास्त लस निर्माण केली जाते आणि ती लस इतर देशाला पाहिजे म्हणून मागणी प्रचंड मोठ्या प्रमाणात। मी अभिमानाने सांगू शकतो की जेव्हा कोरोना पूर्णपणे असा पीकवर होता, सगळ्यात जास्त कोरोनाचा प्रादुर्भाव होता, अशा वेळेला जगातल्या अनेक देशाचे पंतप्रधान, देशाचे राष्ट्रपती यांची अशी मागणी होती की आम्हाला देखील तुमच्याकडची औषधं गरज झालीच नव्हती पण बाकीची औषधं। आणि त्यावेळेला देखील पण मी बऱ्याचदा आलेले मेसेज पंतप्रधान पण पोचवत होतो माझ्या संपर्कात मार्फत, त्यांनी स्वतः अनुभवले की देशातल्या जगातल्या अनेक देशांना भारताने त्या काळामध्ये औषधं देऊन त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न केले, मदत केली। आणि म्हणून मला वाटतं की भारताची या कोरोनाच्या काळातली भूमिका देखील जगातल्या सर्व देशांनी केवळ मान्य केली असेल नाही तर त्यांच्याबद्दल आदर आहे। त्यामध्ये पंतप्रधानांचं नेतृत्व हे देखील त्याला कारणीभूत आहे। रत्नागिरी येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सुरेश प्रभू यांनी कोरोनामुळे अर्थकारण थांबले होते, परंतु आता लसीकरणामुळे वेग वाढणार असल्याचं सांगून सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या। आपल्या सगळ्यांच्याच एकत्र हालचालीवर नियंत्रण आले आणि कोरोनाची अडचण आता कळेल अशी परिस्थिती आहे। कारण कालच आपल्या पंतप्रधानांनी जाहीर केलं लवकरच सगळ्यांना वॅक्सिनेशन होईल। आणि लसीकरण झाल्यानंतर त्याची एक पुढचे होणारी वाटचाल थांबेल। जे लोक आजारी आहेत त्यांना देखील करून दिला शकतो। तरी देखील आपण या संक्रमण अवस्थेत आजही आहोत की आता नवीन युकेमध्ये निर्माण झालेली आपल्याकडे येऊ नये अशी आपल्याकडची रास्त भीती आहे, परंतु त्यासाठी देखील आपली सरकारी यंत्रणा चांगल्या रीतीने काम करते। मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण आणि रत्नागिरी विमानतळ लवकरच सुरू होण्याबाबत आपण सतत पाठपुरावा करत असल्याचं सुरेश प्रभू यांनी सांगितलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशात सकारात्मक वातावरण निर्माण झालं असल्याचं सांगितलं। आपल्या कोकणामध्ये अनेक प्रश्न सातत्याने असतात, त्या भागात असतात। त्यातला एक प्रश्न जो आहे तो आपल्या हायवेचा आणि त्याबाबत आपल्या अनेक तक्रारी आहेत आणि आमचे सगळे पत्रकार बंधू त्यांना खरं म्हणजे धन्यवाद दिले पाहिजेत, कारण ते सातत्याने
योग्य ते प्रश्न राज्यकर्त्यांवर कसे पोचले पाहत असतात. तर राज्यकर्ते ते वाचतात की नाही मला माहीत नाही, तर तुम्ही तरी त्याची नेहमी पाठपुरा करतो. पण त्यातूनच मला कळलेली गोष्ट म्हणजे हा हायवेचा प्रश्न. त्यामध्ये राज्य सरकारचा पण थोडासा हे आहे आणि केंद्र सरकारचा पण. आपल्या राज्याचे प्रतिनिधी आणि आपले माझे मित्र आणि देशाचे एक ज्येष्ठ मंत्री नितीन गडकरी यांना मी सातत्याने त्यासाठी भेटत असतो. आणि परवाच 29 डिसेंबरला मी त्यांना भेटलो होतो. तर त्यांनी एक सगळी विस्तृत बैठक भेटवता आधी, पण 29 डिसेंबरला त्यांनी नंतर एक आणखी एक बैठक घेतली. आणि त्यानंतर 29 डिसेंबर ते पत्र आहे की त्यांनी आता काय काय काम झाले, कुठं झाले त्यासाठी एक विस्तृत मी तुम्हाला कॉपी देतो सगळ्यांना पाहिजे सगळ्यांना. आणि त्यामुळे ह्याचा सातत्याने पाठपुरा मी करतो आहे. तुम्हाला जर अजून वाटलं असेल तुमच्या एखाद्या ठराविक हायवेच्या स्टेजबद्दल काय अडचणी असतील तुम्हाला कृपया पाठवा. त्या देखील मी स्वतः नितीन गडकरींना त्यांना भेटून त्यांचा पाठपुरा करून त्याचं निरसन कसं करता येईल मी पाहिजे. दुसरे आपले एक बरीच इच्छा आहे, आपले तुमचे काही पत्रकार बंधू देखील होते, बाजूला आले होते. मी नागरी उड्डाण मंत्री असताना आपला हा रत्नागिरीचा एअरपोर्ट हा लवकरात लवकर चालू म्हणून त्यावेळेचे संरक्षण मंत्री त्यांना समोर कोस्टगार्डतर्फे या एअरपोर्टसाठी निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर त्या कामाला सुरुवाती झाली. अडचण आहे जागेची, कारण आता ज्या कारणे तो एअरपोर्टला बनवे लागेल आणि त्याची त्यांनी गरज आहे. तर त्यासाठी देखील मी सातत्याने पाठपुरा करून माझ्यानंतर जे मंत्री झाले रणदीप राज्यमंत्री ते येतात माझ्याकडे, माझे मित्र आहेत चांगले, त्यांना देखील मी सातत्याने भेटतो. त्यांचंही आता तर काही 28 डिसेंबरचं पत्र त्या सुमारेचं पत्र आहे ते देखील त्याचा पण कॉपी मी तुम्हाला देतो. त्यात त्यांनी एक्झॅक्टली काय केलं पाहिजे राज्य सरकारने, त्याचा कसा पाठपुरा चालू मी तर सतत करत होतो. पण त्याची देखील लेटेस्ट माहिती गेल्या आठवड्यापूर्वी 28 तारीखमध्ये आता आठवड्यापूर्वी ती देखील तुम्हाला त्या दोन्ही बाबतीत म्हणजे आपल्या ह्याच्यात एक बहुत महत्त्वाचे प्रश्न पायाभूत सेवेच्या निमित्ताने एअरपोर्ट आणि रस्ते आणि तसेच अर्थात आपल्याला कल्पना आहे की देशामध्ये अनेक क्षेत्रामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून एक ठाम पावलं उचलून देशाला एक नवीन दिशा आणि नवीन गती देण्याचा प्रयत्न करतात. त्यानिमित्ताने अनेक चांगल्या चांगल्या योजना अंमलात येत आहेत. केंद्र शासनाने नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत, असं माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले आणि विविध विषयांवर थेट संवाद साधला. त्यासाठी शेतकऱ्यांची बोलणी चालू आहे आणि मोदी सरकारचं ठाम म्हणणं आहे की शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय सातत्याने घेतले गेले. हा कायदा हा एक विषय झाला, परंतु गेल्या 7-6.5 वर्षामध्ये शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान विमा योजना आली. शेतकऱ्यांसाठी एकच मार्केट असावं म्हणून ऑनलाईन मार्केट, त्यासाठी स्क्रीन बेस्ड मार्केटची व्यवस्था निर्माण केली गेली. शेतकऱ्यांच्या जे कर्ज दिलं जातं त्याच्यामध्ये 3.5 पट एवढी वाढ झाली आणि त्यामध्ये 7 वर्षामध्ये त्यामध्ये व्याजाचा दर हे कमी केला गेला. शिवाय शेतकऱ्यांच्यासाठी सॉईल टेस्टिंग प्रत्येक ठिकाणी सॉईल कार्ड देण्यात आलं. आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्टली पैसे जमा होतात. म्हणजे आज कोणाला तरी स्वप्नातही वाटलं नव्हतं. तारीख आली की त्याची शेतकऱ्याच्या पूर्वी आपण कोकणात राहणारे माणसं तर मनी ऑर्डरची वाट बघत राहायचो की मनी ऑर्डर आज येईल की उद्या पोस्टमन आला की वाट बघायचो, काय मनी ऑर्डर आली की नाही. आज ती परिस्थिती नाही. तर मनी ऑर्डरची गरज नाही, डायरेक्ट खात्यामध्ये जाऊन ही आज नरेंद्र मोदींनी केलं. याचा अर्थ नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांच्यासाठीच काहीतरी चांगलं करून बोलतात. आता ह्याच्यामध्ये काही गैरसमज असतील तर ते कसे दूर केले जातील ह्यासाठी बोलणी चालू आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील 63 पैकी किमान 55 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकेल असा विश्वास उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. असं विचारतो मी. आमच्या ग्रामपंचायती 33 होत्या. त्यावेळी भाजप शिवसेना युती किंवा अशा पद्धतीनं होतं. 63 पैकी किमान 50 पेक्षा जास्त, कदाचित सगळ्यांनी चांगली मेहनत केली तर 55 पेक्षा जास्त आणि कदाचित 60 पर्यंत पण जाऊ. ते आता टप्प्याटप्प्यानं कळेल ना, पण 50च्या खाली आकडा येणार नाही.
रत्नागिरी इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नामदार उदय सामंत यांनी किती ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत याची सविस्तर माहिती दिली. मांजरे गावामध्ये 7 पैकी 4 शिवसेनेचे सदस्य बिनविरोध झाले. कोंडिये गावामध्ये 7 पैकी 5 बिनविरोध झालेले आहेत. डावखोलमध्ये 7 पैकी 7 बिनविरोध झालेले आहेत. कुरधुंडामध्ये 7 पैकी 2 बिनविरोध झालेले आहेत. आणि डिंगणी, नावडी आणि लोवले या 3 ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होते. आताची आकडेवारी आपण बघितली त्याच्यामध्ये 11 पैकी 8 ठिकाणी ऑलरेडी आजच शिवसेनेचा सरपंच विराजमान होऊ शकतो अशी नवीन जो मतदारसंघ आहे संगमेश्वर तालुक्यातला तिथे परिस्थिती आहे. करबोडे जिल्हा परिषद गटामध्ये उक्षी नावाची ग्रामपंचायत आहे. उक्षीमध्ये 7च्या 7 जागा बिनविरोध शिवसेनेच्या झालेल्या आहेत. राईमध्ये 7 पैकी 1 जागा शिवसेनेची बिनविरोध झालेली आहे. चाफे आणि देऊळ या 2 ठिकाणी निवडणुका होतील. सवे 7 पैकी 7 बिनविरोध शिवसेना झालेल्या आहेत आणि खालगाव 9 पैकी 9 बिनविरोध शिवसेना झालेल्या आहेत. कोथोडे जिल्हा परिषद गटामध्ये ओरी नावाची ग्रामपंचायत आहे, तिथं निवडणूक होईल. नेवऱ्यामध्ये निवडणूक होईल आणि कोथोड्यामध्ये निवडणूक होईल. केलं की हे बिनविरोध जे निवडून आलेले आहेत आणि आजच जर सरपंच बसवायचे झाले तर 63 पैकी किती ग्रामपंचायतीवर सरपंच बसू शकतात, तर आजच्या तारखेला 63 पैकी 34 ग्रामपंचायतीवर आता ह्या संख्येवर सरपंच बसू शकतात. त्या गावाची नावं देखील मी आपल्याला देऊ शकतो. बाकी 30 ठिकाणी आता निवडणुका होतील आणि मला असं वाटतं की ज्या निवडणुका होतील त्याच्यातल्या 90% ग्रामपंचायती शिवसेना म्हणजेच महाविकास आघाडी जिंकेल. या प्रसंगी आरोग्य आणि शिक्षण सभापती बाबू म्हाप, तालुका प्रमुख बंड्या साळवी उपस्थित होते. नामदार उदय सामंत यांनी उर्वरित ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा झेंडा फडकेल असं सांगितलं आणि काही ठिकाणी असलेले वाद मिटवले जातील असंही म्हणाले. कसला वाद होता? काय ते भानगडी किंवा वादविवाद धुसफूस त्यांचा काही स्थानिकांचा विरोध आहे का? कोणाचा विरोध? 9 बिनविरोध झाले. 9 बिनविरोध झाले. 13 पैकी 13 ना 15 पैकी जे 9 बिनविरोध होतात. आणि धुसफूस का असू नये, पक्ष मोठा आहे, अनेक जण इच्छुक असू शकतात, पण कन्व्हिन्स करायची पॉवर पाहिजे. आम्ही केले, आम्ही समजूत काढली. आता उद्या काढणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा मागच्या वेळी जेवढ्या ग्रामपंचायती होत्या त्याच्यापेक्षा उल्लेखनीय वाढ झालेली आपल्याला दिसते. आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या काही निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये बहुसंख्य ग्रामपंचायती जिथं जिथं महाविकास आघाडी लढली तिथं महाविकास आघाडीच्या किंवा शिवसेनेच्या निवडणूक आपल्याला मी कधीच म्हटलेलं नाही. शिवसैनिकांच्या मेहनतीमुळं रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातल्या, रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातल्या 90% ग्रामपंचायती ह्या आमच्या ताब्यामध्ये असतील. दरम्यान 15 जानेवारी रोजी होणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील 479 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या 3921 जागांसाठी तब्बल 7203 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते, परंतु 1048 जणांनी अर्ज मागे घेतल्यानं आता 3921 जागांसाठी 4332 उमेदवार रिंगणात राहिले असल्यानं निवडणुकीत चुरस निर्माण होण्याचं चिन्ह दिसू लागलं आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसची महाविकास आघाडी होईल असं वाटत होतं, परंतु ऐनवेळी बोलणी फिसकटल्यानं आता राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, भाजपा आणि गाव विकास आघाडी पॅनलमध्येच लढत होणार आहे. ग्रामपंचायत
ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे एक प्रकारे विधानसभा निवडणुकीची नांदीच असल्यानं सर्वच पक्षाचे प्रमुख नेते प्रचारामध्ये मैदानात उतरले असल्यानं ग्रामीण भागातील सर्व वातावरण निवडणूकमय बनलं असल्याचं दिसून आलं. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांची रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात पकड असून या ठिकाणी 53 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये नाचणे, मिरजोळे, पानवल, गोळप, गणपतीपुळे, पावस, हातखंबा, नाणीज या मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश असल्यानं ते स्वतः तसंच तालुका प्रमुख बंड्या साळवी, उपजिल्हा प्रमुख बाबू म्हाप हे जातीनिशी मैदानात उतरले आहेत. दरम्यान भाजपतर्फे माजी खासदार निलेश राणे, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, माजी आमदार बाळमाने, जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दीपक पटवर्धन आदी नेते ग्रामपंचायत निवडणुकीच्या मैदानात उतरले असल्यानं सर्वच ठिकाणी चुरस निर्माण होणार असली तरी रत्नागिरी तालुक्यावर मात्र आजही नामदार उदय सामंत यांचं वर्चस्व आहे हे कोणीही नाकारू शकत नाही असं बोललं जात आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील 479 पैकी 119 ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या आहेत तर 1814 सदस्यही बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यामुळे आता प्रत्यक्षात 360 ग्रामपंचायतींमध्येच निवडणूक होणार असून त्यासाठी एकूण 4332 उमेदवार रिंगणात असल्यानं निवडणुकीमध्ये चुरस निर्माण होणार आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. जगातील इतर देशांच्या तुलनेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काम सकारात्मक. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला विश्वास. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील 63 पैकी 55 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकेल. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांचं प्रतिपादन. आणि 15 जानेवारी रोजी होणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील 360 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रचार सुरू. सर्व पक्षाचे प्रमुख नेते उतरले मैदानात. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.